मी ऑफिसमध्ये काय मी मेलोय असं सांगा तिला, घालवा इथनं पटकन. चालतंय, तुम्ही काय काळजी करू नका, मी घेतो सगळं सांभाळून. थँक्यू सांगा. थँक्यू. या बेलसरींची एक मुलगी याच्यासोबत पळून आली, दुसरी याच्या प्रेमात वेडी झाली. काय करतो काय हेल्पर? असो, असे त्या बेलसरींच्या सगळ्या मुली डोक्यावरच पडलेल्या आहेत. मॅडम आय एम सो सॉरी. अहो केदार सर आज ऑफिसला चालले नाहीत बघा. अहो असं कसं बोलताय, ते इथेच असतील. तू नीट बघितलं नसेल. हो मॅडम, मी आज जाऊन बघितलं, केदार सर आज ऑफिसला चालले नाहीत. तुम्ही जा आता. ठीक आहे. अरे केदार, इथे काय करतोयस खाली? ते मी पेन शोधतोय. पेन खाली पडलाय माझा. अरे मग दुसरं मागवायचं ना. नाहीतर एक काम कर, शोध. अशी तुला सवयच आहे ना खालच्या पडलेल्या वस्तू उचलायची. शोध केदार, शोध. केदार, कोणीतरी केदार हे नाव घेतलंय ना? नाही म्हणजे केदार सर इथेच आहेत ना? माझं काही तू इथेच आहे. नाही मॅडम, नाही तुम्हाला भास झाला असेल. केदार सर आज ऑफिसला आलेच नाहीयेत. असेल खरं बोलताय तुम्ही. तसंही आजकाल केदूचंच नाव मनात घुमतंय. बरं, केदूला जाऊन सांगा त्याची काव्य आली होती. ओके, बाय. कुठनं लोक येतात देव जाणे. हॅलो सर. हा आलो पार्किंग मध्ये आलो सर. हा तू जरा आवरून ठेव सगळं. आलेच मी. हो. केदू, माझं मन सांगतंय की तू इथेच आहे. हाय. हॅलो केडी, मला लवकरात लवकर भेट. इकडे घरात मला एक खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. बॉस, त्याआधी तू मला इथून वाचव. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. म्हणजे? तुझ्या अबला नवऱ्याची इज्जत आता तुझ्या हातात आहे. प्लीज मला वाचव. काय बोलतोयस केदार? काव्य ऑफिसमध्ये आली आहे? हो. हे बघ, मला आता ते काही माहित नाही. तू मला लवकरात लवकर भेट. मी तुला लोकेशन पाठवते, ठीक आहे? तिची नजर चुकव आणि काहीही करून तिकडे ये. ठीक आहे, मी बघतो, काहीतरी करतो.